अतिवृष्टीमुळे जामखेड तालुक्यातील जवळामध्ये करमाळा जवळा रोडवरील सीना नदीवरील पूल आणि नदीवरील बंधारा वाहून गेला असून त्याचे मोठे नुकसान झाले। या ठिकाणी आमदार रोहित पवार यांनी भेट देऊन पाहणी केली, तसेच उन्हाळ्यात खोलीकरण केलेल्या नांदडी नदीच्या सद्यस्थितीचा आढावा घेतला आणि संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने दुरुस्तीच्या सूचना दिल्या। आज जवळा या गावामध्ये आलेलो आहे। इथं असणाऱ्या शेतकऱ्यांबरोबर शेतीची घरांची पाहणी आम्ही सर्वजण करत आहोत, बंधाऱ्याची पाहणी करत आहोत। आम्ही या नदीवर इथं उभं आहोत। ही नदी अतिशय मोठी आणि महत्त्वाची नदी आहे। शिवूरपासून ही नदी इथं येते आणि नांदी नदीचं आपण उन्हाळ्याच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात खोलीकरण करून घेतलेलं आहे। एक तर उन्हाळ्यात आपल्याला मदत झालीच, कारण का नंतरचा जो पावसाळा आला त्याच्यामध्ये ही नदी भरली आणि उन्हाळ्यापर्यंत पाणी टिकलं। शेतकऱ्याला सुख समृद्धी त्याच्यातून मिळाली। त्यानंतर त्याची देखभालीची काहीच जिम्मेदारी घेत नाही। जेव्हा मी आमदार झालो लोकांच्या कृपेने आशीर्वादाने, तेव्हा 72 आपण असे छोटे मोठे जे काही बंधारे होते ते नीट केले होते। पण काही जे प्रमुख आहेत ज्याच्यामध्ये जलसंपदा विभागाचे आहेत, त्याला कॉन्ट्रॅक्ट काढायला वेळ गेला, अधिकाऱ्याची काम चुकारपणा। मौरीच्या इथं सुद्धा जेव्हा 500 मीटर जागा ही खचत चालली होती, तेव्हा आम्ही त्यांना अवगत केलं होतं की ही जागा आता खचेल आणि हे बंधाऱ्यापर्यंत जाऊ शकतं। पण तिथे असणाऱ्या अधिकाऱ्यांनी आम्हाला सांगितलं अजिबात काळजी करू नका, कुठंच काय होत नाही। आणि 2 दिवसातच ते 500 मीटर हे पाण्याने खाल्लं, जमीन संपवली आणि तिथं तो बंधारा फुटलेला आपण सर्वांनी बघितला। त्यामुळे अधिकाऱ्यांनी सुद्धा या सगळ्या परिस्थितीला कुठेतरी सिरियस घेतलं पाहिजे। इथं मुंजेवाडीचा जो बंधारा असेल, अजून 4-5 बंधारे आहेत, या बंधाऱ्याला सुद्धा तिथं असणारी भिंत आता खचायला लागलेली, त्याच्यात सुद्धा लक्ष देऊन पुढे काय घटना घडू नये याची दक्षता ही सरकारकडनं अधिकाऱ्यांकडनं घेण्यात यावी। सरसकट पंचनामे खरा, पण इथं आल्यानंतर अधिकारी म्हणतात एवढं पाणी नाही, काल पाणी होतं आता दिसेना। अरे बाबा, पाणी जर शेतामध्ये काही दिवस राहिलं असेल तर पिकाचं नुकसान होतं। आता हे अधिकाऱ्याला आम्ही सांगायचं का? त्यामुळे उगाच नाटक न करता सरळ आदेश हे अधिकाऱ्यांना दिले गेले पाहिजे। आम्ही प्रांताबरोबर बैठका केल्यात, सगळ्या तलाठी, कृषी अधिकारी, त्यानंतर ग्रामविकास अधिकारी यांच्याबरोबर आम्ही बैठका केलेल्या आहेत। कर्जत जामखेडमध्ये परिस्थिती जरा बरी आहे, पण बाहेर अतिशय वाईट परिस्थिती आहे। पण सगळ्याच गावामध्ये तसं चांगलं आहे, कारण चांगले काही अधिकारी असतात, बरेचसे अधिकारी चांगले असतात, काही एवढे चांगले नसतात। त्यामुळे आता जसं या गावामध्ये आलो, इथं असणाऱ्या लोकांनी खूप मोठी नाराजगी व्यक्त केलेली आहे, पण आम्ही तहसीलदारांशी आणि प्रांताशी बोललेलो आहे। त्यामुळे अशा पद्धतीने लोकांच्या अडचणी आम्ही सोडवत आहोत। आता सीना धरणावर सीनाच्या पात्रामध्ये गेलं नाही, कोणाच्या घरामध्ये गेलं नाही। जर इथं हे काम झालं नसतं तर इथं फार मोठी घटना घडली असती, जेणेकरून पाणी अख्ख्या गावामध्ये गेलं असतं। त्यामुळे हे काम करत असताना याच्यासाठी आम्ही पुढाकार घेतलाच, पण काही सेवाभावी संस्थेने सुद्धा आम्हाला खूप सहकार्य केलं, इथं असणाऱ्या ग्रामस्थांनी सहकार्य केलं। त्यामुळे मी सगळ्यांचेच मनापासून आभार व्यक्त करतो। जेव्हा विकासाचं काम आपण मनापासून करत असतो त्याचा फायदा हा प्रत्यक्ष आपल्या सर्वांना होत असतो। त्यामुळे या नांदी नदीचं काम जे आपण केलेलं आहे त्याचा शेतीसाठी तर फायदा झालाच, पण त्याच्याच बरोबर आपल्याला मोठ्या प्रमाणात आता हे नुकसान रोखण्यासाठी सुद्धा फायदा हा झालेला आहे। तो अजूनपर्यंत अकाउंटमध्ये आलेला नाही। आता म्हणतात की अकाउंटला पाठवलाय, पण शेतकऱ्याच्या हातामध्ये पोहोचलेला नाही। आणि आता आपण बघितलं तर 18 लाख हेक्टरपेक्षा जास्त जमीन या महाराष्ट्राची खराब झालेली आहे, उद्ध्वस्त झालेली आहे। शेतकऱ्याला हाताला काही तिथं मिळणार नाही। म्हणजे मे मध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस झाला म्हणून त्यावेळेसचं नुकसान, कांद्याचं नुकसान, सगळ्या पिकाचं नुकसान, मध्ये 30-35 दिवस पाऊस नसल्यामुळे उत्पादकताचं नुकसान, आणि जे येणार होतं ते सुद्धा आता पावसाळी संपून टाकलेलं आहे। अशा पद्धतीने आमचा शेतकरी हा नुकसानात आहे। पण सरकारकडनं आम्ही सगळेजण अपेक्षा धरून होतो काहीतरी मदत करतील। इलेक्शनच्या आधी जिरायत भागासाठी 18,000 रुपये, इलेक्शन झाल्यानंतर 8,500 रुपये, बागायत भागासाठी इलेक्शनच्या आधी 22,000 आणि आता 13,000। म्हणजे इलेक्शन झालं की आमच्या शेतकऱ्याला तुम्ही विसरून जाता। आणि आता जेव्हा केव्हा तुमच्या आता कॅबिनेट बैठका होता, साधा एक शब्द सुद्धा काढत नाही तुम्ही शेतकऱ्याला किती मदत करत असाल। कॅबिनेटमध्ये निर्णय असा होतो की आता सर्व मंत्री हे शेतकऱ्याच्या शेतावर जाणार, काय हरकत नाही। आता सिरसाट म्हणून एक मंत्री पलीकडच्या बाजूलाच करमाळ्यामध्ये आज येणार आहेत, 6 तास दिलेत करमाळा तालुक्याला, त्यातले 1 तास शेतकऱ्यासाठी आणि 5 तास हे त्यांच्या कार्यकर्ते आणि पदाधिकारी पक्षाचे त्यांच्या भेटीसाठी। काल मी धाराशिवमध्ये गेलो होतो, शेतकऱ्याचं खूप मोठं नुकसान झालंय। तिथं 30 धनगर समाजाचा एक शेतकरी 30-40 गाया त्याच्या वाहून गेल्यात, मेल्यात। तिथं महाजन साहेब येतील असं वाटत होतं, पण जाताना पूल थोडासा
धोकादायक वाटला म्हणून महाजन साहेब तिथे गेले पण नाही, तिथून थेट गेले भूमला आणि भाजपच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. मग थट्टा चालली, चेष्टा चालली आहे. या सामान्य लोकांची फक्त मजा बघत आहे हे सरकार. ते कशात गुंतून आहे तर जाती जातीमध्ये धर्माधर्मामध्ये वाद निर्माण करून राजकीय पोळी त्या ठिकाणी भाजून घ्यायची, राजकारण करायचं, याच्यामध्ये हे सरकार फक्त गुंतून आहे. इथं जर आपण बघितलं तर आज या समाजाचा त्या समाजाचा शेतकरी अडचणीत नाही तर सर्व समाजाचा शेतकरी आज अडचणीत आहे आणि आज बळीराजा खतरे में असं आमचं मत आहे. त्यामुळे लवकरात लवकर मदत ही सरकारकडनं या आता सरकारकडनं काय भूमिका अपेक्षित आहे? नाही, एक तर अधिकाऱ्यांना आम्ही सांगितलेलं आहे की हे सर्व बंधारे आहेत, काही एक सुद्धा बंधारा आता नीट राहिलेला नाही. सगळे बंधारे खराब झालेले, निकामी झालेले आहेत. कुठल्याच बंधारात पाणी राहील अशी परिस्थिती नाही. जे गेट होते ते वाहून गेले. एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, प्रत्येक बंधाऱ्याला 3 ते 4 गेट तसेच ठेवण्यात आले होते. हे दुर्दैव आहे. हे कॉन्ट्रॅक्टरनी केलं तर मग कॉन्ट्रॅक्टर कोण, अधिकाऱ्यांनी केलं तर अधिकारी कोण? कारण का झालं असं आहे की तिथं कॉन्ट्रॅक्टरला जास्त पैसा खाता यावा, कमी खर्चामध्ये जास्त काम झाले असं दाखवता यावं, यासाठी 1 लाख शेतकऱ्याचं नुकसान इथं झालेलं आहे. कोणा प्यायला पाणी राहणार नाही, शेतीला पाणी राहणार नाही, जनावरांचं मोठं नुकसान. 22 गावामध्ये हे मोठं नुकसान हे झाले फक्त कॉन्ट्रॅक्टरमुळे आणि तिथं असणाऱ्या अधिकाऱ्यांमुळे. आज नुकसान झाले म्हणून आम्ही त्याच्यावर काय बोलत नाही, पण अधिकाऱ्यांना आम्ही सांगितलं की जे काय झालं झालं. आणि दुसरं, या उन्हाळ्यामध्ये आमच्या प्रत्येक बंधारामध्ये पाणी राहावं यासाठी जलद गतीने सरकारने पुढाकार घेऊन तिथं बंधारे हे दुरुस्त केलेच गेले पाहिजे, पाणी राहिलंच पाहिजे. मगच आमचा शेतकरी हा डिसेंबर नंतर तिथं जगू शकतो आणि प्यायला पाणी मिळू शकतं. आम्ही लातूर पद्धतीचे बंधारे महाविकास आघाडीमध्ये मंजूर केलेले आहेत, नंतर स्थगिती आणली होती, नंतर सर्वे आता सुरू केलेला आहे. त्यामुळे लवकर सर्वे सुरू करून कॉन्ट्रॅक्ट तुम्ही द्या आणि प्रत्येक ठिकाणी लातूर पद्धतीचा मोठा बंधारा 30-40 कोटीचा, जेणेकरून किती मोठं पाणी आलं तरी त्याला काही होऊ शकत नाही असा बंधारा आम्ही जो मंजूर केलाय, तर लवकरात लवकर त्याचं टेंडर करावं अशी विनंती या ठिकाणी सरकारला करतो.